हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे संख्या मालिका, त्यातील परस्पर संबंध आणि विशेषतः अंक. जे परस्पर संबंधावर प्रश्न येतात आणि त्यामध्ये अंकांचाच वापर केलेला असतो, तर त्यावर प्रश्न कसे येतात आणि त्यांना सॉल्व्ह कसं करायचं, कुठल्या ट्रिक वापरायच्या किंवा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा पार्ट सेकंड आहे. पार्ट 1 मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, चला तर आता विषयाकडे येऊया आपण. तर हे आहेत सहसंबंधावरील काही प्रश्न जे परीक्षेत विचारले जातात. ओके, तर त्यांना सॉल्व्ह कसं करायचं, कुठल्या ट्रिक्स वापरलेल्या आहेत ते आपण समजून घेऊयात. ओके, तर पहिले एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर बघा. ते म्हणजे काय, तर मी इथे लिहितो, वाटलंच तर ते तसे काही लिहायची आवश्यकता नाही आहे, डिरेक्टली ते तुम्ही बघू शकता. 21 49 370 चा संबंध दाखवला 28 54 610 सोबत. तर 27 35 630 चा संबंध यापैकी कुठल्या याच्यासोबत असणार आहे. जसं असा प्रश्न येतो तर आपण थोडंसं असं गृहीत करायचं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदर, काय तुम्हाला सहसंबंध प्रश्न येत असतील तर तुम्हाला काय माहीत असणं गरजेचे, वर्ग घन तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. बरं, त्याबरोबर बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं अपेक्षित आहेत. ओके, तर इथे काय लॉजिक वापरलेलं आहे ते लक्षात घ्या. बऱ्याचशा वेळेस काय केलं असतं तर ज्या दिलेल्या संख्या आहेत यांची बेरीज आणि याची बेरीज हे एक सारखीच असते आणि त्यानुसारच पुढच्या अंकाची जी बेरीज असेल त्यात यापैकी कुठल्या याची ऑप्शनची बेरीज ती येईल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. आता पहिला बघा, 2 + 1 + 4 + 9 + 3 + 7 + 0. आता यांची बेरीज काय ती आहे ती काउंट करा सर्वप्रथम. त्याचबरोबर खालचा दुसरा सहसंबंध आहे तो काय, तर 2 + 8 + 5 + 4 + 6 + 1 + 0. इथे हा बेरीजचा काय केलं तर लॉजिक वापरलेलं आहे. 2 3 7 8 8 8 16 17 18 19 19 आणि 7 ते होत आहे 26. मग आता हे 26 आहे का ते बघा. घन आणि वर्ग तर नाहीये, म्हणजे आता अशा प्रकारचा फंडा सुद्धा वापरला जाऊ शकतो. 2 8 2 10 10 5 15 15 4 19 19 आणि 6 2 8 2 10 10 5 15 15 4 19 19 आणि 6 25 25 आणि 1 26. म्हणजे दोन्हीचा सहसंबंध 26 26 आहे. तर याची बेरीज करून बघूया. 2 + 7 + 3 + 5 + 6 + 3 + 0. काय बेरीज येते याची? 7 आणि 2 9 9 आणि 12 9 आणि 3 12 12 आणि 5 17 17 आणि 6 23 23 आणि 3 26. याची बेरीज पण 26 येते. मग यापैकी कुठले अंक आहे की त्यांची बेरीज 26 येईल ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे आणि ज्याची 26 येईल ते असणार आहे उत्तर. मग आता डायरेक्टली करून बघूया. 8 आणि 8 16 16 आणि 8 8 त्रिक 24 24 आणि 9 बरोबर 9 शक्य नाही आहे. मग आता 9 आणि 4 13 9 + 4 9 आणि +4 13 13 आणि 3 16 16 आणि 7 16 आणि 4 20 22 22 आणि 1 23 9 आणि 4 13 9 आणि 4 13 13 आणि 3 16 16 आणि 7 23 23 आणि 1 24 24 आणि 2 26. म्हणजे याची बेरीज येते 26. त्यामुळं आन्सर असणार आहे नंबर 2. कारण ह्या अंकात जेव्हा आपण बेरीज केली त्याचं उत्तर आलंय 26. त्यामुळे आन्सर असणार आहे याचं ते. पुढचा एक्झाम्पल बघा. 17 साठी 19 17 साठी 19 आहे, तर 19 साठी किती? मग इथे काय लॉजिक वापरलेलं आहे? 17 आणि 16. ऑप्शन जर बघितले तुम्ही तर ऑप्शन आपण घेऊया. समजा 26, पहिलं 24 आहे, दुसरं 26 आहे, तिसरं 23 आणि चौथं 36 आहे. आता इथे जर ऑप्शन तुम्ही बघितले तर ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. ह्या दोन्ही काय आहेत तर मूळ संख्या आहेत किंवा विषम संख्या म्हणता येईल. ऑप्शन तर दोन्ही पण काय सगळे जे दिले ते काय दिले, समसंख्या दिलेत. ओके, पण मूळ संख्या जर आपण काही धरलं तर 17 मूळ आहे आणि 19 मूळ आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय त्यावर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर यामध्ये आणखी मूळ संख्या कुठली आहे तर मूळ संख्या इथे आहे 23. म्हणजे तर आन्सर येईल काय तर 19 साठी 23. हे सुद्धा लक्षात ठेवायचं की संख्या विचारल्या तर मूळ संख्या आहे की विषम संख्याचं काय लॉजिक वापरलेलं आहे. तिथे तर
काय वापरले तर मूळ संख्येचं लॉजिक वापरलेलं, त्यामुळे दुसऱ्याचा आन्सर असणार आहे 23. बऱ्याचशा वेळेस विषम संख्येचं लॉजिक वापरलं असतं किंवा काही वेळेस समसंख्येचं लॉजिक सुद्धा वापरलेलं असतं. या संख्यांचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहेत. ओके, थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूया. 62 साठी 74 तर 25 साठी किती? ओके, आता 62 साठी 74 कसं आहे तर 62 लॉजिक बघा काय वापरलेले, वर्गाचा नाही चालत आहे आणि घन पण नाही आहे. मग इथे काय लॉजिक वापरलेले 62 प्लस ओके 6 गुणिले 2 62 प्लस साइन 2 12 बरोबर किती होत आहे 74. 62 ला 74 केलेलं आहे. समजते मला काय सांगायचं आहे. 62 प्लस या दोन्हीची गुणाकार करून टाकला 6 आणि 2चा, जो गुणाकार आला त्याला ऍड केलं 62 मध्ये आपला 74 मिळालं. इथपर्यंत सुद्धा विचार केला जाऊ शकतो. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. मग आपल्याला तेच करायचं आहे. 25 प्लस कंसामध्ये 2 गुणिले 5 25 प्लस 10 किती येत आहे 35. उत्तर असणार आहे 35 दिलेलं आहे. उत्तर आहे 35. अंडरस्टँड. आता इथे डिरेक्टली बघा चौथं उदाहरण कसं आहे. 216 साठी 6 तर 343 साठी किती? आता 216 आणि 6चा काय संबंध आहे तर 216 जो आहे तो 6चा घन असतो. 6 6 36 आणि 36 6 216. मग 343चा संबंध यापैकी कुठल्या संख्येसोबत येईल तर 343 जो आहे तो 7चा घन आहे. त्यामुळे हे जे पहिलं ऑप्शन आहे ते काय असणार आहे तर बरोबर असणार आहे. आणखीन काही नवीन पद्धतीची उदाहरणं बघूयात. चला, मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे सुबोध जाधव सोल्युशन, ते सुद्धा जॉईन करायला विसरू नका. त्यावर बरेचसे मी काय करतो उदाहरणं टाकत असतो तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, किंवा लिंक तुम्हाला त्यावर सगळ्या व्हिडिओच्या मिळून जातील. ओके, आणखीन काही तर नवीन एक्झाम्पल्स बघूयात. मग आणखी एक्झाम्पल आपण बघतोय. त्यातील पहिला एक्झाम्पल बघा. 4 साठी 28 तर बघा 4 साठी 28 तर काय विचारलेलं त्यांनी 25 साठी किती? ओके, तर याच्यात लक्षात घ्यायचं तुम्हाला की 4 आणि 28चा सहसंबंध काय तर 4 जो आहे ते 2चा वर्ग आहे. ओके, आणि 28 म्हणजे काय 3चा घन प्लस 1 म्हणजे 27 प्लस 1 ते झालं 28. 5 कशाचा वर्ग आहे तर 25 कशाचा वर्ग आहे 5चा वर्ग 25. मग आपल्याला जी रिकामी जागा भरायची त्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल 6चा घन प्लस 1. जसं आपण काय केलं इथे 3चा घन प्लस 1 केलं तसं 6चा घन प्लस आपल्याला 1 करावं लागेल. मग 6चा घन असतो 6 6 36 36 गुणिले 6 साइन 6 6 36 6 चल 3 साइन 3 18 19 20 21 6चा घन तर मग आपल्याला काय करावं लागेल 6चा घन प्लस 1 करावं लागेल. मग 6 6 36 म्हणजे 216 प्लस 1 म्हणजे 217 आहे त्याचा आन्सर असणार आहे. कळालंय. सहसंबंध होता वर्ग प्लस घन वर्गाचा संबंध आहे घन प्लस 1. मग इथे आपला वर्ग आणि ते घन प्लस 1 आपला वापरावा लागेल. मग 6चा घन असतो 216 त्यात 1 ऍड करा 217 होतील. हे त्याचा आन्सर असणार आहे इथे 217. इथं आन्सर असणार आहे 217. पुढचं एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला. 11 साठी 156 तर 14 साठी किती? 11 ही संख्या आहे 156. मग इथं लॉजिक वापरलेलं कुठलं आहे 11ची पुढची संख्या 12चा वर्ग प्लस 30 संख्या म्हणजे 12चा वर्ग असतो 144 प्लस 12 जर केलं तर 156 येते. लॉजिक काय वापरलेलं आहे की 11 नंतरची पुढची संख्येचा वर्ग प्लस 30 संख्या. मग 11 नंतरची पुढची संख्या 12 तिचा वर्ग केला 144 त्यामध्ये 12 ऍड करून दिले 156 झालं. मग इथे पण तेच लॉजिक वापरावं लागेल आपला 14च्या नंतरची संख्या आहे 15 चा वर्ग प्लस 15 15चा वर्ग किती आहे मग 225 प्लस 15 किती येत आहे 5 5 5 10 0 चलो 1 240. ओके, अशा प्रकारे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं वर्ग आणि घन तुमच्या माहीत असणं अपेक्षित आहेत. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. तिसरं जे उदाहरण आहे त्यात खास विशेष लॉजिक वापरलेलं बघा. 37 साठी 10 तर 73 साठी किती? आता 37 साठी 10 आहे.
ओके. आणि 79 इथे 79 साठी किती आहे, तर काय लॉजिक आहे बघा, या दोन्हीची ॲडिशन म्हणजे 10 आहे. 3 + 7 = 10. मग आपली इथे काय करायला लागेल, 7 + 9 म्हणजे आन्सर येईल ते त्याचा आन्सर असणार आहे. 9 × 10 = 16. मग याचा आन्सर काय असेल, 16 असेल. लॉजिक वापरलेलं बेरीज म्हणजे पहिल्या दोन संख्येची बेरीज इथे आली आहे, या दोन संख्येची बेरीज, या दोन अंकांची बेरीज आपण इथे करणार आहोत. ओके. पुढचं एक्झाम्पल हे थोडं स्ट्रेंज आहे, कशा प्रकारचं सांगता येईल, फक्त वेगळं आहे. 53 साठी 15 तर 73 साठी किती. 53 म्हणजे इथे काय केलंय, 5 × 3 केलंय, ह्या संख्येचा गुणाकार केलाय, 5 × 3 = 15. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. ओके. 73 म्हणजे 7 × 3 = 21. याचं उत्तर असणार आहे 21. समजतंय मला काय सांगायचंय, तर गुणाकार किंवा बेरीज किंवा वजाबाकीच्या संदर्भात सुद्धा प्रश्न असू शकतात. वर्ग करून वजा केलेला असेल, अंडरस्टँड, किंवा मग अशी संख्या दिली असेल, इथं 73 साठी असं असेल आणि वजाबाकी सुद्धा केलेली असू शकते. ओके. पुढचं एक्झाम्पल आता काय करूया, समजून घेऊया. ते म्हणजे कुठलं, नंबर 5चं. 74 साठी 121. 74 साठी 121 तर 57 साठी किती. 74 साठी 121 आहे तर 57 साठी किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे उदाहरण सुद्धा स्ट्रेंज आहे बघा, म्हणजे ते काय केलंय, 74 आणि 121 असा संबंध दाखवलेला आहे. तर तो कसा आहे, 74 प्लस किंवा 121 मधून जर तुम्ही 74 वजा केले तुम्हाला आन्सर मिळणार आहे 47. म्हणजे इथं काय केलं, 74 ला उलट लिहिलं आणि त्याची ॲडिशन केली, म्हणजे 74 आणि 4 अगोदर घेतला, 4 दशक स्थानी घेतला, 7 एकक स्थानी घेतला आणि या दोन्हीची ॲडिशन केली तर काय झाली, ती 121 येते. ट्राय करून बघा. 7 × 4 = 11, 1 हातच्याला 1. ओके. इथे 1, 7 × 4 = 11 1 12, 121. हेच तुम्हाला इथं करायचंय. मग काय, 57 प्लस याला जर तुम्ही उलट पालट केले अंक, हे जर स्थान बदललं तर येईल 75. मग 57 + 75 करा, काय येईल, 7 × 5 = 12, 2000 हातच्याला आले 1, 7 × 5 = 12 आणि 1 13, 132 आन्सर यायला पाहिजेत. 132 आहे का ऑप्शनमध्ये, यस आहे, त्यामुळे आन्सर असणार आहे 132. शेवटचं एक्झाम्पल आहे आजच्या व्हिडिओचं, ते म्हणजे 90 साठी 520 तर 110 साठी किती. 90 आणि 520 आधी तर संबंध कसा वापरला बघा, 9 चा वर्ग प्लस 9, 9 81 प्लस 9 90. 520 साठी काय संबंध वापरलाय, तर 8 चा घन प्लस 8 तो असणार आहे 520. आता 8 चा घन असतो किती, 512. 512 प्लस 8 केले तर 520 होत आहे. म्हणजे इथे अगोदर 9 येईल त्याच्यानंतर 8 आहे, तर मग इथे तुम्हाला तेच करावं लागेल. इथे तोच लॉजिक वापरला असेल बघा, 10 चा वर्ग प्लस 10 म्हणजे 110. 10 चा वर्ग असतो 100 आणि हे 10 110. ओके. मग इथे तुम्हाला इथे 10 वापरलंय तर तुम्हाला काय करायला, पुढच्या ठिकाणी 9 वापरावं लागेल, म्हणजे 9 चा घन प्लस 9 घ्यावं लागेल. आता 9 चा घन किती असतो, 729. जसं तुम्हाला पाठ असणार आहे सर्वांच्या, 729 प्लस 9 किती होत आहे, 738. 738 आहे का, यस आहे, म्हणजे 738 झाले त्याचं आन्सर. ओके. आता आपले 2 व्हिडिओ एकंदरीत आपण परस्पर संबंधावर घेतले आहेत अंका संदर्भात. आय होप तुम्हाला या सर्व लॉजिक्स तुम्हाला समजलेले आहेत. काही तुम्हाला जर प्रश्न असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. टेलिग्रामचं चॅनल सुद्धा जॉईन करा. ओके. त्याचबरोबर काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरायचं नाहीये. ओके. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं तर नोटिफिकेशन येत राहतील. मित्रांसोबत जरूर शेअर करा. ओके. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मग बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.